नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. पुन्हा एकदा आम्ही खरं तर कोरोनाचाच विषय घेऊन तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि या वेळेला तर आम्ही थेट डॉक्टर गोडसेंना, डॉक्टर रवी गोडसे ज्यांना मुंबई तकवर तुम्ही अनेकदा पाहिलेलं असेल, पण झूमच्या माध्यमातून आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेत होतो. आज मात्र डॉक्टर गोडसे थेट अमेरिकेहून मुंबई तकच्या स्टुडिओमध्ये किंवा मुंबई तकच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. आणि आजचा विषय अर्थातच कोरोनाचा असणार आहे, कारण की जगभरात अजून सुद्धा कोरोनाचं थैमान काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 7 दिवसांमध्ये लाखोंमध्ये केसेस या आपल्याला जगभरात पाहायला मिळत आहेत. चीन असू दे, अमेरिका असू दे, ब्राझील असू दे, हाँगकाँग, तैवान अशा वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे. तिकडे सुद्धा केसेस असू देत किंवा डेथ्स असू देत, मृत्यूची संख्या असू दे, ती सुद्धा वाढत चाललेली आहे. चीनमध्ये तर काही जण सांगतायत की मॉर्च्युरी शवागार जो आहे तो सुद्धा भरून गेलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचं मृत्यूचं थैमान तिथे आपल्याला पाहायला मिळते. सुदैवानं भारतात अशी कुठलीही स्थिती नाहीये. भारतातल्या कोरोनाची रुग्णांची संख्या ही नियंत्रणात आहे, पण काही प्रिकॉशन्स म्हणून नक्कीच सरकारने पावलं उचललेली आहेत. मग इंटरनॅशनल एअरपोर्ट्स जे आहेत तिकडे कोविडच्या टेस्ट केल्या जात आहेत, काही रॅन्डम टेस्ट सुद्धा केल्या जात आहेत, प्रिकॉशन्स जरूर घेतले जात आहेत. पण भारतात तरी सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे. पण म्हणून आपण गाफील राहून चालणार नाही आणि यासाठीच आपण डॉक्टर गोडसेंना आपल्या स्टुडिओत बोलवलेलं आहे, हे जाणून घेण्यासाठी की आपलं वॅक्सिनेशन तर झालेलं आहे, आपल्याला कोविड सुद्धा कदाचित होऊन गेलेला आहे, पण म्हणून आपल्याला कोविड पुन्हा होणार नाही का? वॅक्सिनेशन झालंय म्हणून आपण कोविडपासून पूर्णतः सुरक्षित आहोत का, की आपल्याला पुन्हा एकदा कदाचित कोविड होऊ शकतो? जी लहान मुलं कदाचित त्यांच्या पालकांनी घाबरून भीतीपोटी त्यांना लस दिलेली नसेल, किंवा काही जण जे आजारी असतात, काही ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना कोमॉर्बिडिटी सहव्याधी असतात, ते सुद्धा वॅक्सिन घेतल्यानंतर आता नवीन जे व्हेरियंट्स येत आहेत त्याच्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची भीती सतावू शकते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला डॉक्टर गोडसेंकडून आज जाणून घ्यायचीच आहेत. पण डॉक्टर, आज तुम्ही मुंबई तकच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात, मुंबई तकच्या ऑफिसमध्ये आलेला आहात. नेहमी आपण कोरोना संदर्भात बोलतच असतो, आजही आपण कोरोना संदर्भात बोलूच, पण मला त्याच्या आधी तुमच्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुम्ही ते प्रश्न विचारायच्या आधी तुम्ही ही सुरुवात केलीत ना, त्याचं मी पटकन सांगून टाकतो. ओके. आणि माझी परखड मतं असतात. अच्छा. भारतामध्ये तिसरी लहर येणार नाही. येणार नाही म्हणजे नाही बोललो ना, बस तेवढंच. येणार नाही नक्की. हे प्रिकॉशन वगैरे घेणं माझ्यामध्ये सगळा मूर्खपणा आहे खरंच. कारण त्या प्रिकॉशनमुळे काही फायदा होत नाही. जे थांबू शकत नाही त्याची प्रिकॉशन काय घेणार आहोत? कुठल्याही परिस्थितीत थांबू शकत नाही. वाघ म्हटलं तरी चावतो, वाघ्या म्हटलं तरी चावतो, मग मांजर म्हणा ना, काय फरक पडतो? तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती तुमचे वॅक्सिनचे डोस घ्या किंवा तुम्हाला ओमिक्रॉन झाला असू दे, तरी तुम्हाला BF7 होऊ शकतो, पण तो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाही. त्या बिकॉशनच्या नादाने आता अख्ख्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणायचं होतं, त्याच्याऐवजी सगळ्या इकॉनॉमीची बोंब लावून ठेवतील. त्याच्यामुळे काय करू नये हे कळायला पण डोकं लागतं. त्या प्रिकॉशन, सावधानी, गाफीलपणा काही फरक पडत नाही. आता आयुष्य आहे तसं चालू ठेवा. आणि तुम्ही ज्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन वॅक्सिन ओरिजिनल होत्या, मी किती वॅक्सिन बद्दल माझ्या तोंडाला फेस यायचा भाऊसाहेबांसारखा पानिपतच्या वॅक्सिन बद्दल बोलताना, त्या ओरिजिनल वॅक्सिन आत्ता घेऊन तुम्हाला BF7 बद्दल काही फरक पडणार नाही, काही फायदा होणार नाही. बूस्टरचा काही फायदा होणार नाही. आता ओमिक्रॉन ऍडजस्टेड बूस्टर घेतले तरच फायदा होईल. आणि तुम्ही मला प्रश्न विचारणार आहात ना, त्याच्याआधी मला एक सांगायचं होतं. माझा असाच एक इंटरव्ह्यू घेतला होता आणि मुंबईची पार्श्वभूमी मागे होती, आणि तेव्हा मी एक मस्त जोक मारला होता. त्याला कोणी हसलंच नाही. तो परत मारू का? खुशाल होऊन जाऊ दे. अनुजा दीदी, वो इमारत आप देख रहे हो ऊंची, कई साल पहले एक बेसहारा औरत 2 छोटे बच्चों को लेकर वहां पत्थर उठाती थी. वो औरत मेरी माँ नहीं थी, मेरी माँ टीचर थी, मेरा बाप बिल्डर था, हमारे पास बहुत पैसा था, बचपन एकदम मजे में गया. अभी पूछो. बचपनचा मुद्दा तुम्ही काढलाच आहे आणि म्हणूनच मला त्या मुद्द्यांवर यायचं आहे, कारण की आपण बऱ्याचदा कोरोना संदर्भातले सल्ले तुमच्याकडनं घेत असतो आणि अनेक प्रेक्षक खरं तर आम्हाला त्याचा फीडबॅक सुद्धा देतात की डॉक्टर गोडसेंचे व्हिडिओ आम्ही पाहतो आणि त्यामुळे आमचा कुठेतरी जो तणाव असतो, टेन्शन जे येतं किंवा जी कोरोना म्हणून जी एक भीती घालून दिली जाते ती कुठेतरी काही प्रमाणात दूर होते. पण त्याच्यामुळेच आज डॉक्टर गोडसेंकडच्या आपण काही पर्सनल गोष्टी सुद्धा जाणून घेणार आहोत. डॉक्टर गोडसे एरवी आपल्यासोबत अमेरिकेतनं जोडले जातात. आज मला हेच त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की डॉक्टर गोडसे हे खरं तर मूळचे कुठचे आहेत, त्यांचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविडमध्ये आपण बऱ्याचदा तुमचे व्हिडिओ केलेले आहेत, त्यामुळे डॉक्टर तुम्हाला कोरोनाच्या हिशोबानेच सगळे प्रेक्षक तुम्हाला ओळखतात, पण तुम्ही मूळचे कुठले डॉक्टर आहात? माझी एक मैत्रीण होती मनाली म्हणून, ती म्हणाली ना, मी स्टेट कॅरम चॅम्पियनशिपला जाणार आहे. अच्छा. तर आम्ही सगळ्यांनी तिला एकच प्रश्न विचारला, मनाली तू कोण म्हणून जाणार आहेस? म्हणजे तू खेळायला जाणार आहेस, तू स्कोरर आहेस का तू प्रेक्षक म्हणून जाणार आहेस? तर मी कुठला डॉक्टर आहे म्हणजे MD मेडिसिन, जनरल मेडिसिन. KEM ला MD मेडिसिन केलं आणि पिट्सबर्ग अमेरिकेत जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गला ते रिपीट केलं.
त्याच्यानंतर मी हिस्ट्री ऑफ मेडिसिन मध्ये खूप अभ्यास केला आहे, इंटरनॅशनल अफेअर्स, पण म्हणजे मुख्यतः म्हणजे जनरल मेडिसिन, ॲडल्ट एक्सपर्ट हे माझं हे आहे. आणि मी आहे मूळचा, आणि ते मी लोकांना अगदी बजावून सांगणार आहे. माझ्या गावाचं नाव विसरायचं नाही. माझ्या गावाचं नाव आहे डोंबिवली. तुम्ही गाव म्हणता डोंबिवलीला? नाही, गाव म्हणजे अहो माझी अर्ध्या डोंबिवलीकरांच्या भावना दुखावल्या जातात. अहो माझी बायको तर आहे ह्याची हाजी अलीची. ती पहिल्यांदा डोंबिवलीला आली तर ती लोकलच्या खिडकीतून अशा भिल्लांच्या टोळ्या बिळ्या दिसत का टकामका बघत होती. म्हटलं अगं डोंबिवली एवढं दूर नाही का, तुला काय वाटतं? नाही, मी लोकांना काय सांगतो ना, डोंबिवली म्हणताना ते एक नेहमी अपमान करतात. ती माझी एक मैत्रीण आहे कुठेतरी राहते गिरगावला छोट्याच्या खोलीत. ती म्हणते डोंबिवली बिंबिवली. म्हटलं बिंबिवली काय आहे? म्हणजे पुणं तिथं काय होणं, पुणं बिणं कोणी म्हणत नाही, पुणं तिथं काय होणं, आणि डोंबिवली नेहमी बिंबिवली. तर मी बिंबिवलीचा नाही, मी डोंबिवलीचा आहे. म्हणजे पुण्याचं छोटं व्हर्जन एक डोंबिवलीकडे पाहिलं जातं, त्यामुळे लोकप्रेमळ आहे तो. लोकप्रेमळ आहेत हे नक्की, हे आपण बोललंच पाहिजे. आणि डोंबिवलीतनं तुम्ही कुठल्या शाळेत होतात, तुमचं बालपण कसं गेलं, आणि मग डोंबिवलीतनं US चा प्रवास कसा झाला? डोंबिवलीला मी सवा जोशी विद्या मंदिरात होतो. माझं पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालं. अच्छा. त्याच्यामुळे हे मुंबईचा विजा मला 11वीत मिळाला. इंग्रजी वगैरे पण तेव्हाच बोलायला लागलो. आणि आई माझी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये होती, त्याच्यामुळे आम्हाला शिक्षण फुकट होतं सवा जोशी मध्ये. खरं ना, माझं सगळं शिक्षण फुकट झालंय. सवा जोशी मध्ये फुकट, 11वी 12वीत थोडे पैसे भरले, पण वैद्यकीय सगळं शिक्षण भारतीय करदात्यांनी केलंय. आणि मी हसत बोलतो, पण हे ऋण कधी फिटणार नाही. भारतीय करदात्यांनी जे मला 9 वर्ष शिकवलं ना, सगळ्या, आता माझी मुलगी मेडिकल कॉलेजला आहे, एवढे पैसे द्यायला लागतात ना तिकडे अमेरिकेमध्ये, आणि भारतीय करदात्यांनी परळला राहायला सिंगल रूम 9 वर्ष, त्याची पागडी बिगडी द्यायची जमणार नाही कोणाला US मध्ये राहून. ते सगळं भारतीय करदात्यांनी माझ्या करता केलं. मी इथे झालं माझं KEM मध्ये MD झाल्यानंतर मला ना जग बघायची खूप हौस होती. तर ते अमेरिकेतून बघणं सोपं असतं, म्हणून मग मी अमेरिकेत गेलो. आता तिकडे बरेच मित्र आहेत. अच्छा, असा अमेरिकेचा तुमचा प्रवास झाला. हा. अच्छा, आणि मग तुम्ही किती फ्रिक्वेंटली अमेरिकेतनं भारतात येता, आणि मग इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं वाटतं? किती मिस करता तुम्ही डोंबिवलीला? मी भारतापेक्षा पण डोंबिवली म्हणेन, कारण की डोंबिवलीतल्या अनेक गोष्टी आहेत. मग मिसळ असू दे, मराठी अनेक पदार्थ असू दे, जे कदाचित तुम्हाला US ला मिळत नसतील. आम्ही कुठे कुठे प्रवास करतो ना, मी अमेझॉनला गेलो होतो, अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये. एकदम कुठेतरी रिमोट पेरूच्या जंगलांमध्ये आम्ही त्या बोटी बिटीतून ट्रेक बिक करत अमेझॉनला गेलो होतो. आणि तिकडे असे टपोरे कावळ्या एवढे डास होते. सगळे लोक घाबरलेले, मच्छरदाण्या काय ते सगळे चाललं होतं. मला बघून त्या डासांमध्ये पसरले डोंबिवलीचा मनुष्य आला. ते सगळे मला पाय लागू ठाकूर म्हणून डास जात होते मला. तर त्याच्यामुळे आपल्याला काय, आणि कसं आहे ना, कुठे गर्दी दिसली की मला डोंबिवलीची आठवण होते, कुठेही गर्दी दिसली की. पण म्हणजे तसं ना, इंडियाला मी फार यायचो नाही पूर्वी, आता जरा वर्षातून एकदा यायला लागलोय, नाही तर आई बाबाच येतात तिकडे. पण इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही काय करता? सगळ्यात मिस करत असाल त्याच्यातली पहिली गोष्ट काय असते? सगळ्यात पहिल्यांदा 2 गोष्टी करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मिसळ खातो, आणि पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेत कसं करता ना तुम्ही, आता आपण बाहेर आलात ना, तर तुम्ही दार उघडलं, मी उर्मटासारखा आधी पुढे गेलो, तर अमेरिकेत काय करता, तुम्ही दार उघडता दुसऱ्या करता, मग तो मनुष्य जातो, मग तो ते दार पकडतो, तुम्ही जाता. इंडियात आल्यावर मी काय करतो, मी ते दार उघडतो, आणि दार उघडून बराच वेळ जय विजय सारखा उभाच राहतो. मग माझ्या लक्षात येतं, अरे बॉस आपण इंडिया मध्ये आ गया. त्याच्यानंतर मी पुढे जातो. ती गोष्ट मी पहिली करतो इंडियामध्ये, की दार लोटून द्यायचं कोणाच्या तरी तोंडावर. अजूनही आपण अशा थोडे बहुत किस्से रवी गोडसे सरांचे जाणून घेणारच आहोत, पण मी पुन्हा एकदा मधून कोविडचा विषय सुद्धा घेते, कारण की मेन मुलाखत आपली त्याच्यावर आहे. पण पुन्हा एकदा लाईटर टोनवर जायचं झालं, आणि तुम्ही मगाशी म्हणत होतात की या सगळ्या गोष्टींची काही गरजच नाही, जे प्रिकॉशन्स पण इव्हन आपण घेतोय त्याची पण काही फार गरज नाही, असं तुमचं मत आहे. तुम्ही सपोज मुंबईतल्या, म्हणजे मुंबई नाही, महाराष्ट्र किंवा भारताचं केंद्र सरकारची जी कोविड टास्क फोर्स आहे त्याचे जर तुम्ही प्रमुख असता, मग इथे महाराष्ट्रात आता शिंदे फडणवीस यांचं सरकार आहे, तुम्ही त्यांना काय सल्ला दिला असतात? आणि तुम्ही केंद्र सरकारच्या टास्क फोर्स मध्ये असतात, तर तुम्ही आज पंतप्रधान म्हणून मोदींना काय सल्ला दिला असतात या कोविडच्या परिस्थितीत? मी सल्ला देतो ते फुकटचा. याच्यावर युट्यूबवर किती व्हिडिओ बनवून टाकले. मी सगळ्यांना काय सांगतोय, जे हाय रिस्क लोक आहेत त्यांना मास्क घालू दे, त्यांच्या आसपासच्या लोकांना मास्क घालू दे, त्या लोकांना बूस्टर शोधून काढा, mRNA बूस्टर ते द्या, त्या लोकांचं प्रोटेक्शन करा. ते लोक हॉस्पिटलमध्ये जाणार असतील तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ नये म्हणून काही औषध आहेत ती आणा, आणि लो रिस्क लोकांना त्यांचं आयुष्य आहे तसं चालू राहू दे. असा आम्ही सगळ्या सल्ला. किती सोपं आहे हे कळायला, म्हणजे ते
त्याच्या टास्क फोर्स कसली, हाय लेवलची मीटिंग कसली, काय जब्ब्याला जब्बे बांधून बैठका काय घेत आहेत, कसल्या बैठका? हे किती सोपं आहे सायन्स, 2 मिनिटं लागतात समजायला. हाय रिस्क लोक, समजा पाऊस पडतोय आणि जो मनुष्य भिजायला हाय रिस्क कोण आहे? जो रस्त्यावर आहे तो. मग घरी जे लोक आहेत त्यांनी कशाला छत्र्या उघडायच्या? जर रस्त्यावर आहेत त्यांना फक्त हाय रिस्क लोकांचं रक्षण करा आणि लो रिस्क लोकांना त्यांचं आयुष्य चालू राहू द्या. कारण तुम्ही आयुष्यावर परत बंदी घातलीत ना, सोशल डिस्टन्सिंग वगैरे आणून, त्याच्या लोकांमध्ये जी निराशा आणि नाउमेदी येईल ना, ती कित्येक वर्ष टिकून नुकसान होईल लोकांचं. तुम्ही म्हणालात लायटर टोन मध्ये करूया, तो लायटर म्हणजे त्या लायटरने आपण काहीतरी पेटवून देऊ शकतो, असं काहीतरी होईल. तसं काही करू नका. टास्क फोर्सला आणि मी एक त्यांना प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न एकदम सोपा होता. त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण टाकला होता की माझा एक मित्र आहे वसंतराव म्हणून, तो 70 वर्षाचा आहे, त्याला एंड-स्टेज रिनल डिसीज आहे, डायबिटीस आहे, त्याचं वजन जास्त आहे. हा, तो खोकतो थोडा आणि खोकल्यावर तो ठरवतो की आपण बाहेर जायचं नाही, ऑक्सिजन चेक करायचा आणि श्वास घ्यायला त्रास झाला तर हॉस्पिटलमध्ये जायचं, असं तो ठरवतो. आपल्या टास्क फोर्सच्या प्रोटोकॉल प्रमाणे तो टेस्ट करतो, ते टेस्ट पॉझिटिव्ह येते. आता माझा टास्क फोर्सला मी डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारतो, वसंतरावांनी हॉस्पिटलमध्ये जायची संभाव्यता कमी करण्यासाठी तुम्ही वसंतरावांना कुठलं औषध देणार आहात, त्याचं नाव सांगा मला. नाहीच आहे. निर्माट्रेलवीर एप्रिल पासून आहे, मिळतच नाहीये. कुठल्या फार्मसीला फोन करा, नाव पण नाही ऐकलेलं. एनसीट्रेलवीरला मान्यता पण नाही दिली, रेमडेसिवीरचा प्रोटोकॉल नाही बनवला. मग तुम्ही वसंतरावांची टेस्ट करता कशाला? काही तुमच्या हातात नाही तर. मग वसंतरावांना म्हणतात डोलो खा, डोलो. वसंतराव म्हणतील मला तापच नाही, तर तुला कॉफ सिरप पाजतो, मला खोकलाच नाही. मग ते म्हणेल स्टिरॉइड देऊ शकत नाही. मग ते वसंतरावांना म्हणतील तुम्ही घरी राहा, ऑक्सिजन चेक करा आणि हॉस्पिटलमध्ये जा, श्वास घ्यायला त्रास झाला तर. वसंतराव तर एनिवे करणार होते, मग टेस्ट केली कशाला? असे साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं जर का देता येत नसतील ना, तर इटलीने काय आयडिया केली माहितीये, टास्क फोर्सला घरी पाठवलं. दॅट इज द बेस्ट वे ऑफ कंट्रोलिंग. एक पार्किन्सन्स लॉ ऑफ सोशल सर्व्हिस असतो, सोशल जस्टिस. जेवढे सोशल वर्कर्स असतात तेवढे सोशल प्रॉब्लेम्स येतात. टास्क फोर्स असला तर ते नवीन नवीन सोल्युशन शोधत काढतील. त्याच्यापेक्षा टास्क फोर्सला आयसोलेट करून घरी पाठवून द्या, कोविड आपला बरं होईल. पण कसं होतं ना, म्हणजे आता टास्क फोर्स सुद्धा शेवटी सरकारच गठीत करत असतं आणि त्यांच्यावर कुठेतरी अर्थातच प्रेशर असणार आहे. म्हणजे मला फार आता या सगळ्यात काही राजकारण आणायचं नाहीये, पण जे आपण पहिल्या 2 कोविडच्या वेव्ह पाहिल्या त्याच्यामध्ये असं होतं की मग इकडचे पेशंट्स वाढले की मग या सरकारला दोष द्या, तिकडचे वाढले की त्यांना दोष द्या, मग सरकारने परिस्थिती योग्यरित्या हँडल केली नाही म्हणून त्यांना दोष द्या. त्याच्यामुळे सरकारला सुद्धा कुठेतरी प्रिकॉशनरी मेजर्स हे घ्यावे लागतात की उद्या जाऊन अचानक मृत्यूचं तांडव व्हायला लागलं, अचानक खूप पेशंट्स वाढू लागले की शेवटी लोड येणार आहे तो हॉस्पिटल्सवर येणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी त्यांना आधी काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. आपण जसं फर्स्ट लॉकडाऊन पाहिलं तेव्हा सगळ्याच जणांना कोणालाच काही माहिती नव्हतं, लोक गपचूप घरी बसले. पण सेकंड लॉकडाऊन मध्ये लोकांनी सगळे नियम तोडायला सुरुवात केलेली. मी समजू शकतो मुद्दा, पण तुम्ही म्हणता प्रिकॉशन घाता, पण अरे काय तुम्ही म्हणता टोपी घालून जा न्यूक्लिअर वॉरला, त्या टोपीचा न्यूक्लिअर वॉरशी काय संबंध आहे? प्रिकॉशन असे घा ज्याचा काही उपयोग होईल. आता हा जो BF7 किंवा XBB आहे तो कदाचित ओरिजिनल कोविडच्या 200 पट जास्ती संसर्गजन्य असेल. ओरिजिनल कोविडला आपण नव्हतो संपवू शकलो मास्क घालून, मास्क कोणी नीट घालत नाही, त्याच्या 200 पटाला आपण काय थांबवणार आहोत? नाही थांबवू शकत. आपण काय करू शकत नाही हे पण कळायला लागतं. मग आता अनेक प्रेक्षकांना खरं तर हा प्रश्न पडतो की जेव्हा जेव्हा कोविड येतात तेव्हा अर्थातच प्रत्येक चॅनल्सवर प्रत्येक ठिकाणी डॉक्टर्सचे इंटरव्ह्यूज होतात. ते हे जरूर सांगतात की आत्ताचा कोविड हा फार टेन्शन देणारा नाहीये. म्हणजे आम्ही मुंबई तक वर सुद्धा अनेक डॉक्टर्सचे कोर्स आणि त्याच्यानंतर सांगतात फिर भी प्रिकॉशन लेना जरूरी है. अरे इसका मतलब क्या है बोलो ना मुझे. फिर भी प्रिकॉशन लेंगे म्हणजे काय? तुम्ही काय तोंडातल्या तोंडात ते गुळमुळीत बोलतात ना, मला समजतच नाही. काय त्यांचे चैतन्यच नाही. फिर भी प्रिकॉशन लेना, जर का हा खतरनाक नाहीये, लोकांचं वॅक्सिनेशन झालंय, नॅचरल इम्युनिटी आहे, तर फिर भी प्रिकॉशन नाही, याचा अर्थ काय आहे? तुम्ही काय बोलता ते समजावून सांगा ना नीट. का काहीतरी आपलं काहीतरी बोलायचं. मग तो माझा जो प्रश्न होता तोच की अनेक प्रेक्षकांना प्रश्न पडतो की कोविड येतोय जातोय, अनेक ठिकाणी मृत्यूचं थैमान सुद्धा आहे, खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू हे चीनमध्ये होत आहेत. भले ते ऑफिशियल आकडे डिक्लेअर होत नसले तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती माहिती बाहेर येतेच आहे. पण तरी सुद्धा डॉक्टर गोडसे कायम टेन्शन फ्री कसे असतात? त्यांना कसं कधी टेन्शन येत नाही? पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला असं नाही सांगत आहे सरकार सांगते ते करू नका, नाहीतर अराजकच माझं आहे. सरकार सांगते ते करा, फक्त सरकार चुकीचं आहे एवढंच सांगतोय मी. आणि टेन्शन फ्री म्हणजे लोक म्हणतात आता एखाद्याचा कोणी जवळचा नातेवाईक गेला, आपण कसं लाइटर टोन मध्ये बोलणार ना. पण ते म्हणतात ना, मुद्दत तलक जहा में हस्ते फरा किए, जी में आता है रोइए बैठकर अब खूप काही.
तसं वाटतं कधी कधी, पण जे लोक वाचलेत ना, का नुसतं जिवंत राहायचं म्हणजे जगणं आहे, तर त्या जगायला काहीतरी मजा पाहिजे की नाही. बहस सतरंग शेर मौसिकी तुम नहीं थे तो ये दिलासे रहे, असं काहीतरी पाहिजे ना. तर त्याच्याकरता आपण या लाईटर टोन मध्ये बोलतोय. आणि जर तुम्ही म्हणाल डॉक्टर गोडसे आज म्हणाले हे काय, हे करू नका, मग लोक अजून बेपर्वा होतात. पण तुम्ही आतापर्यंत आता नम्रतेने कसं सांगू कळत नाही, आतापर्यंत डॉक्टर गोडसे काय बोलले आणि ते काय झालं ते पडताळून बघा ना. आतापर्यंत बोललो ते बरोबर झालं असेल तर कदाचित पुढे बोलतो ते पण बरोबर होईल, मग त्याप्रमाणे चाला असं मला वाटतंय. पण ठीक आहे, जरा उर्मटपणा जास्तीच होतंय, इव्हन डोंबिवली करा करता. नाही तसं नाही, पण म्हणजे आता मला पुन्हा एकदा कोविडचा शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे. खरं तर आपण खूप लकी ठरलोय किंवा आपल्यासाठी सुद्धा ते चांगलं आहे की 2022 हे वर्ष सुदैवानं भारतीयांसाठी खूप चांगलं गेलं. कुठलीही नवीन कोरोनाची लाट आली नाही. ओमायक्रॉनची जी 2021च्या शेवटाला आली होती ती काही प्रमाणात थंडावली आणि त्याच्यात सुद्धा हॉस्पिटलायझेशन झालं नाही. हॉस्पिटलायझेशन नाही झाले तर लाट कशाला म्हणता. तुम्ही छत्री उघडून उभे आहात, किती पाऊस पडू दे ना, तुम्ही भुजत नाही तोपर्यंत. किती पाऊस पडला, काय 2 थेंब पडले काय अख्खी धार पडली काय फरक पडतो आपल्याला. ओके, तर त्यामुळे 2022 तर आपलं खूप चांगलं गेलेलं आहे. आशा करूया की आपलं 2023 सुद्धा तितकंच चांगलं निरोगी जाईल. पण तरी सुद्धा एक छोटासा प्रश्न म्हणजे की तरी सुद्धा ज्या लोकांना टेन्शन असेल की जे थोडे ज्येष्ठ नागरिक आहेत 60च्या वरचे, की ज्यांना सहव्याधी असतात आणि सोबतच लहान मुलं की ज्यांच्या पालकांनी कदाचित भीतीपोटी वॅक्सिन घेतलेलं नसेल किंवा ज्यांच्यासाठी अजून वॅक्सिन आलेलंच नसेल, किंवा प्रेग्नंट महिला की ज्यांना ॲडवाईस केलं जातं, ज्यांना सल्ले दिले जातात की तुम्ही वॅक्सिन घेऊ शकत नाही त्यांच्या ज्या काही कॉम्प्लेक्सिटीज असतात त्याच्यामुळे, या सगळ्यांना तुम्ही काय सल्ले द्याल? 3 कॅटेगरी मी सांगितल्या: ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असणारे, प्रेग्नंट महिला, गर्भवती महिला की ज्यांना डॉक्टर सांगतात की तुम्ही तुमच्या या गोष्टींमुळे घेऊ शकत नाही लस, आणि तिसरी कॅटेगरी लहान मुलं. आमच्याकडे म्हणतात प्रेग्नंट बायकांनी घेतली तरी चालेल, ऑब्स्टेट्रिशियन सांगतात. पण ज्या जुन्या वॅक्सिन आहेत त्या घेऊन आता त्यांना काही फायदा नाही. नवीन ओमिक्रॉन वॅक्सिन घेऊन या, कोवॅक्सिन ऍडजस्ट करा. मुलांनी आता जुन्या वॅक्सिन घेऊन काय फरक पडणार नाही. मुलांना द्यायची असेल तर एकतर कोवॅक्सिन ऍडजस्ट करा आणि द्या. कोवॅक्सिन चांगली वॅक्सिन आहे. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचं वय 65च्या वर आहे आणि ज्यांना सहव्याधी आहेत, त्यांना मी सांगेन तुम्ही मास्क घाला, अजून त्यांना फायदा होऊ शकेल. तुमच्या आसपासच्या लोकांना मास्क घालायला सांगा. एक एव्ह्युशेल्ड नावाचं इंजेक्शन आहे, त्याची किंमत 2.5 लाख असते. ते आतापर्यंत चालत होतं, 1 आठवड्याने ते चालायला बंद होईल. ते बंद झाल्यानंतर तो सगळा स्टॉक डंप करतील इंडियामध्ये आणि आपल्या मिडल क्लासला ते 80,000ला विकणार आहे. ते काही घेऊ नका, त्याचा आता काही उपयोग होणार नाही. त्याच्या आता मोठ्या ॲडव्हर्टाइजमेंट चालू होतील, त्याचा काही उपयोग नाही. ज्येष्ठ नागरिकांना फक्त एवढंच करा, तुम्ही टेस्ट केली, तुम्हाला वाटलंय करोना झाला, तुमचं हॉस्पिटलमध्ये जायचं प्रमाण 80% कमी करू शकेल अशी 3 औषधं आहेत. एक आहे निर्मा ट्रेलवीर, जे एप्रिल पासून इंडियामध्ये अवेलेबल आहे पण कोणी बनवत नाहीये. दुसरं म्हणजे एनसी ट्रेलवीर, जे जपानने नोव्हेंबरमध्ये बनवले, फार तोडफोड आहे, आज मान्यता देऊन टाकायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे रेमडेसिवीरचा 3 दिवसाचा प्रोटोकॉल. पण तो सांगायला माझ्या छातीत धडधड होते, कारण आपल्याकडे मग परत काळा बाजार चालू करतील. पण हे बघा, हे सगळ्यांना हवेतली बोलणं आहे, हे काय होणारच नाहीये. आपण असे छान राहणार आहोत. 2023 मध्ये चायनाचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये येणार आहे आणि एवढा पैसा येणार आहे ना इकडे, की आपल्याला पैशाचं काय करायचं याच्यावर एक आपण व्हिडिओ करूया, की एवढे पैसे काय करू आता त्याचा. मी अगदी शेवटची कॉमेंट घेते की तुम्ही अजूनही या मतावर ठाम आहात की चीन, अमेरिका, ब्राझील ज्या देशांमध्ये या आधीचे सुद्धा कोविडच्या जेव्हा लाटा आलेल्या होत्या, त्याच्यानंतर काही कालावधीने भारतात सुद्धा लाटा या आल्या आणि त्याचा कुठेतरी परिणाम ह्या सर्वसामान्य जनतेवर झाला. मेडिकली असू दे, फायनान्शियली असू दे, कारण की त्याने फायनान्शियल ग्रोथ सुद्धा आपली कुठेतरी अफेक्ट होते. तर या सगळ्या देशांमध्ये आता पुन्हा एकदा कोरोनाच्या केसेस या वाढू लागलेल्या आहेत. तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की भारतीयांना याचा कुठलाही धोका नाही? नैसर्गिक इम्युनिटी आणि भारताने केलेलं दैदिप्यमान वॅक्सिनेशन याच्यामुळे सध्या आपण सेफ आहोत. मी म्हणत होतो की मी सांगितलेल्या गोष्टी नाही केल्यात तरी तुम्ही सेफ आहात, पण आत्ता सांगतो आणि मी गेले 2 महिने सांगतोय, मी कुठल्या टास्क फोर्सला सांगतोय, निर्मा ट्रेलवीर, एनसी ट्रेलवीर आणि रेमडेसिवीरचा 3 दिवस प्रोटोकॉल, या 3 गोष्टींबद्दल तुम्ही बोलत नसाल तर बाकी तुम्ही सगळं बोलता ते व्यर्थ आहे. तुम्हाला अजून एक प्रश्न, तुम्ही मगाशी कारण तुमच्या बोलण्यात तो आला की त्यांनी जुन्या वॅक्सिन घेऊ नये, मग तुम्हाला असं वाटतं का की वॅक्सिन सुद्धा हळूहळू अपडेट होणं गरजेचं आहे, मॉडिफिकेशन होणं त्यात गरजेचं आहे? ऍब्सोल्युटली, म्हणजे काय प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. जसा RNA व्हायरस आहे, तो जर काय एवढा बदललाय तर आपण क्या हम क्या अंग्रेजों के जमाने के जेलर आहे की व्हायरस बदलला, आपण आपले तेच आसरानी चालतोय, आधे इधर जाओ आधे उधर जाओ और बाकी प्रिकॉशन ले लो, काय फरक पडतो? वॅक्सिन पण बदलायला पाहिजेत ना. आणि आता जे mRNA बुस्टर्स आहेत
अमेरिकेने बदललेले ओमिक्रॉनचे. अब शिवाजी पार्कच्या मुलाने स्टडी केली आहे US गव्हर्नमेंट करता. ती माझा एकदम खास मित्र आहे. अच्छा. तर ती तोडफोड चालताय. तुम्हाला काही करायचंच असेल सहव्याधी असलेल्या लोकांकरता तर ते बूस्टर घेऊन या. आणि ते अमेरिकेचं आहे म्हणून मी सांगत नाहीये, अमेरिकेत आता लोक घेत नाहीयेत, ते देतील. ते काय स्टॉक डंप नाही करत आहे, तो खूप चांगला आहे. तो आपल्याला अमेरिकेत का नाही घेत? नाही घेत लोक, नाही आता आवडत. एवढे रिलॅक्स झालेत केसेस वाढून नाही, सुद्धा. त्यांना आता फरक नाही पडत, ते जो हो गया सो हो गया, तर ते नाही घेत आहेत आता. तर त्याच्यामुळे तो आपल्याला चांगला स्टॉक आहे, तो कमी पैशात मिळेल. आणि ओमिक्रॉन ऍडजस्टेड बूस्टर आणि कोवॅक्सिन यांची हेड टू हेड स्टडी केली आणि कोवॅक्सिन त्याच्यात उजवी निघाली तर अख्ख्या जगाला कोवॅक्सिन विकून आपण आधीच कोट्यावधी होणार होतो ते अब्जावधी होऊ शकतो. तर डॉक्टर रवी गोडसे यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा हाच सल्ला दिलेला आहे की आपल्याला याही वेळेला घाबरून जाण्याची मुळीच गरज नाहीये. प्रिकॉशन्स अर्थात तुम्ही तुमच्या पातळीवर तुम्हाला घ्यायचे असतील तर जरूर घेऊ शकता. काही कॅटेगरीज जशा मी मगाशी उल्लेख केला, लहान मुलं असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक असू देत, त्याने प्रिकॉशनसाठी खबरदारीसाठी मास्क जरूर घालू शकतात. पण अदरवाईज बाहेरच्या देशांमध्ये जे काही कोरोनाचं थैमान आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामुळे आपल्याला भारतीयांना सध्या तरी घाबरून जाण्याची मुळीच गरज नाहीये. डॉक्टर गोडसेंचंही म्हणणं आहे लहान मुलांना मास्क घालून काही माझ्या मते फरक पडणार नाही, त्यांचं काही प्रोटेक्शन होणार नाही. आणि लहान मुलांनी मास्क घातले तर कदाचित त्यांच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होईल, तो 30-40 वर्षे त्यांना राहील. ते उगाच आपण मास्क घालतोय त्याने आपली अख्खी पृथ्वी माता डुबवतायत. ते 400 वर्ष लागतात तो मास्क डिस्ट्रॉय व्हायला. त्या मास्कमुळे कधी कधी छोट्या मुलांना नीट कळत नाही तुम्ही काय बोलतायत आणि त्यांच्या मनावर जे परिणाम होतात ते 40 वर्ष राहतील. त्याचे लहान मुलांना मास्क घालून काही फायदा होणार नाही. तर डॉक्टर गोडसेंनी हे सल्ले पालक वर्गाला सुद्धा दिलेले आहेत. तुम्हाला सुद्धा या संदर्भात काय वाटतं, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या संदर्भातल्या कॉमेंट्स तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर येत राहू देत. तुम्हाला आणखीनही काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कॉमेंट बॉक्समधून नक्की आम्हाला सुचवा. पुन्हा एकदा आम्ही डॉक्टर गोडसेंना आपल्या मुंबई तकच्या स्टुडिओमध्ये बोलवू किंवा त्यांच्याशी संपर्क करण्याचा अर्थातच प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या, त्यांचे लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या.